रामराम विद्यार्थी मित्रांनो, सर्व विद्यार्थ्यांना एक मोस्ट इंपॉर्टंट सूचना द्यायची विद्यार्थी मित्रांनो की मोस्ट ऑफ द स्टुडंट जे ते मला कमेंट करताय की दादा आम्ही जे ते फर्स्ट कॅप राऊंडमध्ये जे ते कॉलेज अलॉट होऊन गेले आम्हाला ऑलरेडी, ओके आम्ही सेकंड कॅप राऊंडसाठी जातोय, तर आम्ही जे ते असेच करता करता फोर्थ कॅप राऊंडपर्यंत जायला हवं का? योग्य स्टेप काय राहील किंवा आम्ही जे ते बेटरमेंट आमची करायला पाहिजे किंवा आम्हाला जे ते योग्य पद्धत माहिती पाहिजे की किंवा तुम्हाला फ्रीज करायचं आहे किंवा तुम्हाला फ्लोट करायचं आहे किंवा तुम्हाला बेटरमेंट करायचं आहे, ओके आणि ऑटो फ्रीज कोणत्या सेक्शनमध्ये तुम्हाला करायचं ही संपूर्ण इन्फॉर्मेशन मी या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो एकदम सिंपल फंड आहे यार. तुम्हाला बेटरमेंट का करावी लागते? जर तुम्हाला आता पर्टिक्युलर कॉलेज अलॉट झालं असेल 7व्या नंबरचं, तर तुम्ही 6व्या नंबर 5व्या नंबर 4थ्या नंबर अशा कॉलेजेससाठी बेटरमेंट कराल. ओके, म्हणजे जे कॉलेज तुम्हाला आता पर्टिक्युलर भेटलंय त्याच्यावरच्या कॉलेजेससाठी तर तुम्ही एक काम करू शकता विद्यार्थी मित्रांनो, खालची जे पण कॉलेज असतात ते सगळ्यात पहिले डिसेबल करा. जर तुम्ही लिस्ट बनवली असेल 120 PDF, ओके सॉरी 120 कॉलेजेसची, ओके म्हणजे प्रेफरन्सेस बोलतोय मी, कॉलेजेस नाही. ओके, इतके कॉलेजेस येण्यासारखे ॲड नका करत बसू. प्रेफरन्सेस एवढे असतील तर नो प्रॉब्लेम. जर 120 तुम्ही प्रेफरन्सेस असतील विद्यार्थी मित्रांनो आणि 67 नंबरचा प्रेफरन्स तुम्हाला अलॉट झाला आहे, तर आता एक काम करा, 67च्या नंतरची खालची जितके प्रेफरन्स असतील 68 69 असं तुम्ही करता करता 120 पर्यंत सगळे डिलीट करा. ओके, सगळे तुम्हाला डिलीट करायचे, कारण की तुम्ही म्हणजे लिस्ट अशाच पद्धतीने बनवली असेल की ती सिक्वेन्स वाईज असेल, कट ऑफ वाईज असेल, रँकिंग वाईज असेल. जर नसेल तर मला नाही माहिती, कारण की आम्ही काउन्सिलिंगच्या स्टुडंटला जेव्हा आपण लिस्ट प्रोव्हाइड करतो ना विद्यार्थी मित्रांनो, ती अशाच पद्धतीने डिझाईन करतो की घडी घडी त्याला आमच्याकडनं लिस्ट मागायची गरज नाही पडणार. ओके, फॉर एक्झाम्पल कोणी फर्स्ट कॅप राऊंडसाठी आमच्याकडे जे ते ॲप्लिकेशन केलं काउन्सिलिंगसाठी आणि आम्ही जे ते त्याला लिस्ट प्रोव्हाइड केली, तो सेकंड कॅप राऊंडसाठी परत येईल, दादा आम्हाला लिस्ट दे वगैरे मागे लागेल आमच्या, मग आम्ही त्याला लिस्ट देऊ, असं काम आम्ही करतच नाही विद्यार्थी मित्रांनो. फर्स्ट ऑफ ऑल जी लिस्ट आम्ही बनवतो ना तिला भलेही थोडा वेळ लागतो, ओके 1-2 तास लेट डिलिव्हर आम्ही करतो, पण हा विद्यार्थी मित्रांनो ती अशा पद्धतीने आमची लिस्ट राहते की त्याला नंतर मागे वळून बघायची गरजच नाही. ओके, जर तुम्हाला जरी काउन्सिलिंगमध्ये एनरोल व्हायचं असेल ना आमच्या, नक्की तुम्ही एनरोल व्हा. याची प्राईस फक्त 499 रुपीज. याच्यामध्ये आम्ही स्वतः तुमची कॉलेजची लिस्ट बनवून देतो. ती कॉलेज म्हणजे लिस्ट तुमच्या रँकिंग अकॉर्डिंग, तुमच्या पर्सेंटेज अकॉर्डिंग, तुमच्या जे ते प्रेफरन्स अकॉर्डिंग ह्या सर्व गोष्टीचं कन्सिडरेशन घेऊन आम्ही तुमची लिस्ट बनवतो. ओके, तुम्ही जे पण गाव सांगाल आम्हाला, पुणे, त्याच्यानंतर मुंबई, त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर असेल, नाशिक असेल, धुळे असेल, जळगाव असेल, अमरावती, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर, ओके सांगली, सातारा, सगळे A to Z आम्ही कॉलेजेस आमच्या लिस्ट आमच्याकडे डेटा आहे, त्यानुसार आम्ही तुमच्यासाठी कॉलेजेस रिसर्च करतो आणि ॲड करतो. ओके विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्ही नक्की याचा फायदा घेऊ शकता. 499 रुपीजमध्ये हलाई म्हणजे हल्ली काहीच येत नाही, तरीही तुम्हाला जे ते भरपूर काही फॅसिलिटीज असं वाटत असेल की दादा याची प्राईस आधी खूप जास्त होती, यावेळेस कमी केली, तर 10,000 सबस्क्रायबर आपले कंप्लीट झाले, त्या गोष्टीमध्ये मी केली. ओके, नक्की जा आणि एनरोल करा. तर विद्यार्थी मित्रांनो मेन पॉईंट काय आहे, जर असे कॉलेजेस तुम्ही ॲड केले असाल तर 67च्या खालचे सगळे कॉलेजेस व्हॅनिश करा लिस्टमधून, 67 प्रेफरन्सेस ठेवा. ओके, परत एकदा बेटरमेंटला तुम्ही टाकले, कट ऑफ वगैरे दूर म्हणजे जे ते सुखरूपपणे कमी झाले आणि त्यानुसार तुम्हाला 37 नंबरचं कॉलेज अलॉट झालं आहे. तर आता एक काम करा, जर तुम्ही त्या कॉलेजमध्ये जे ते सॅटिस्फाय असाल की दादा हां ही कॉलेज आता मला जी लागणार होती ती बेस्ट आहे, नक्की फ्रीज करा. ओके, तर फोर्थ कॅप राऊंडपर्यंत जायची घाई नको करू, किंवा जे ते असं असेल एक जरी पर्सन मनात डाऊट असेल ना की दादा जी पण मला 37 मार्क म्हणजे पर्सेंटाईलवर कॉलेज भेटली ना, एक तरी कॉलेज याच्यावरती मी लागू शकतो किंवा ॲटलीस्ट त्याची ब्रांच तरी अपग्रेड करू शकतो. फॉर एक्झाम्पल आता IT लागली तर कम्प्युटरसाठी मी स्विच करतो, तर नक्की जा विद्यार्थी बेटरमेंटला. ओके, तर तुम्हाला कोणी सांगत असेल ना की बेटरमेंटला करू नका, तुम्ही जास्त जे टाइमपास करता, टाइमपास वगैरे काही नाही. ओके, 4 कॅप राऊंड दिलेले तुम्हाला CET सेलने आणि ते 4 कॅप राऊंड तुमच्या हक्काचे. फक्त तुम्हाला मिस्टेक ही नाही करायची की जी कॉलेज आता पर्टिक्युलर तुमच्या हातात आहे त्याच्याहून लोअर कॉलेजला बिलकुल पण नाही जायचं. ओके, त्या म्हणजे कॉलेजेसला तुम्ही व्हॅनिश करा. काही विद्यार्थी आणखी एक मिस्टेक करताय की माझ्याकडे भरपूरशे येतात काउन्सिलिंगसाठी, तर ते स्वतः लिस्ट बनवलेली असते. ओके, काही विद्यार्थ्यांनी तर ते बोलता की दादा आम्ही जे ते लो कट ऑफवाले कॉलेजेस आधी टाकून दिले, म्हणजे जे ते आम्हाला पर्सेंटेजला जे पण लागणारे कॉलेज आहे ते आम्ही वरती टाकून दिले आणि खाली असे कॉलेजेस टाकले की ज्यामध्ये आम्ही COEP, त्याच्यानंतर VJTI, PICT, DY पाटील, ओके JSPM असे कॉलेजेस ॲड केले जातात. तर आम्ही योग्य केलं आहे का? तर मी बोलतो विद्यार्थी मित्रांनो अतिशय तुम्ही अयोग्य केलं आहे. ओके, मी एक प्रकारे बोल की सरळ मूर्खपणा आहे हा, कारण की विद्यार्थी मित्रांनो हां तुम्ही कॉलेजेस ॲड करा, ते एक स्टेप बरोबर केली तुम्ही की जी तुमच्या पर्सेंटेजला अलॉट होणारी कॉलेज आहे किंवा लागणारी कॉलेज आहे ते तुम्ही लिस्टमध्ये ठेवलीच पाहिजे, ते तुम्हाला ठेवायचंच आहे. ओके, तो प्रश्न नाही विद्यार्थी मित्रांनो, पण स्टार्टिंगला जर तुम्ही अशा कॉलेजेसला प्रेफरन्स दिला ना की ज्यामध्ये जे ते कट ऑफ आहे, तर CET सेल काही विद्यार्थी घाबरता की दादा आम्ही जे ते म्हणजे आमच्या लागणारे पर्सेंटाईलनुसार कॉलेजेसला जर लो प्रेफरन्स दिला तर CET सेल ते चेकच करणार नाही. ओके, त्यांचं सॉफ्टवेअर मिस करून दिले, ते 4-5 कॉलेजेस बघतील वरचे आणि सोडून देतील. तर असं नसतं विद्यार्थी मित्रांनो. एक मुलाचा आजच सकाळी कॉल आला होता, त्यांनी ह्याच प्रश्न माझ्यासमोर मांडला की दादा मी घाबरून गेलो होतो आणि त्यामुळे जे ते वरतीच असे कॉलेजेस ॲड केले जे माझ्या पर्सेंटाईलला लागणारे होते. ओके, आणि त्यामधलं एक कॉलेज मला अलॉट पण झालं आहे, पण आता या कॉलेजपासून मी बिलकुल पण सॅटिस्फाय नाही आहे. मला जे येते याच्यावरचं कॉलेज पाहिजे आणि त्याची कॅटेगरी VJ होती. ओके विद्यार्थी
विद्यार्थी मित्रांनो. तर नक्कीच यार कॅटेगरीनुसार तुम्हाला खूप जास्त फ्लक्च्युएशन होत राहतं कट ऑफमध्ये. ओके, जे पण तुम्ही PDF वगैरे बघता मोस्टली त्याच्यामध्ये जे ते ओपनचे कट ऑफ असतात. ओके, आणि तुमचे विजय असतील, ST असेल, त्याच्यानंतर SC कॅटेगरी, तर या विद्यार्थ्यांचे तर आणखी जास्त कट ऑफ ड्रॉप आउट होता. ओके, NTच्या पण. तर नक्कीच तुम्ही त्या गोष्टींचा फायदा घेतला पाहिजे. स्टार्टिंगला तुम्ही असे कॉलेजेस टाका जे तुम्हाला लागणार नाही, याचं पण ते ऑटो फ्रीज नाही होणार. आणि CET सेलचं सर्व्हर असं नाही करत विद्यार्थी मित्रांनो. चुकीच्या मनामध्ये जे ते प्रश्न आणू नका, किंवा जे ते असं काही पण कन्फ्युजन क्रिएट नका करून घेऊ की जे ते CET सेल वरच्या 4-5च कॉलेजेस चेक करता. नाही, ते A to Z तुमचे कॉलेजेस चेक करतात. जर त्याच्यामध्ये अलॉट झालं नसेल तर तुम्हाला जे ते नो अलॉटमेंट असं शो होतं. एक जरी कॉलेज अलॉट होत असेल त्याच्यामधलं तर नक्कीच ते अलॉट करतं. आणि त्याचा सिक्वेन्स कसा असेल, आधी COEP चेक करेल, PICT. हा जर अशा प्रकारे प्रेफरन्स असेल तुमचा, आधी COEP, PICT, त्याच्यानंतर VJTI, त्याच्यानंतर DY पाटील, तर ते पहिले COEP चेक करेल, नाही लागत आहे. PICT कडे जाईल, नाही लागत आहे. VJTI कडे जाईल, नाही लागत आहे. तर त्याच्यानंतर डॉक्टर DY पाटीलकडे जाईल. असं तुम्ही जितक्या कॉलेजेस ॲड केले असतील तितक्यापर्यंत हे चेक करतो. ओके, त्यासाठी त्यांनी 300चा जो तो प्रेफरन्सचा लिमिट दिला विद्यार्थी मित्रांनो, तो असाच नाही दिला. ओके, विचार करून त्यांनी पण काम केलेलं आहे. तर तुम्ही पण आता विचार करून लिस्ट बनवा किंवा आमच्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल व्हा. नेक्स्ट कॅप राऊंडमध्ये मी 100% तुम्हाला ॲश्युरन्स देतो की जी कॉलेज आता लागली त्याच्याहून बेटर कॉलेजमध्येच तुम्ही जाल, किंवा जे ते ॲटलिस्ट कॉलेजेस अलॉट नसेल झालं तर तुमच्या पर्सेंटाईलनुसार आम्हाला जर वाटलं की आम्ही याला कॉलेज मिळवून देऊ शकतो तर नक्कीच आम्ही मिळवून देऊ. ओके विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आधीच सांगून देतो की तुमची आम्ही काउन्सिलिंग करू शकतो की नाही. बरेचसे विद्यार्थ्यांना बघितलं असेल की ते बोलता की दादा तुमची टीम जे ते आम्हाला एवढी आवडत नाही, ते आमची काउन्सिलिंग घेत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो 33 वर तुम्हाला पुण्यामध्ये कसं काय मी CS ब्रांच मिळवून देऊ. ओके, ते अतिशय म्हणजे अयोग्य यार, आणि ते तुम्हाला होऊच नाही शकत. ज्या गोष्टी आम्ही करू नाही शकत त्या आम्ही करणार नाही, आणि ज्या करू शकतो ते 100% मनाने करू आणि विश्वासाने करू. ओके, त्यामुळेच आपली काउन्सिलिंगची एवढी चर्चा असते विद्यार्थी मित्रांनो. आणि नक्कीच डेफिनेटली 100% रिझल्ट सगळ्या राऊंडमध्ये आमचा आलेला आहे. ओके, सगळ्या वर्षांमध्ये आलेला आहे. 2022 पासून 21 पासून आम्ही जे काउन्सिलिंग स्टार्ट केली आहे तेव्हापासून एक सुद्धा विद्यार्थी असा नाही की ज्यांनी जे काउन्सिलिंग घेतली आणि त्याला कॉलेज अलॉट झालं नाही. तर बस आजच्या व्हिडिओ पुरता एवढंच. मी भेट तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. काउन्सिलिंगची प्राइस 499 आहे. एनरोल करायचं तर नक्की व्हॉट्सअपवर मेसेज करा.